नमस्कार, स्वागत आहे आपले मॅक्स मंथन डेली न्यूज चॅनलमध्ये। मनन करा, विचार करा आणि सत्य जाणून घ्या। नमस्कार। आज यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृहात दख्खनचा उठाव आणि सहकाराची मुहूर्तमेढ शतकोत्तर सुवर्ण स्मृतिदिन 150 वर्ष आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष 2025 निमित्त सहकाराचे सक्षमीकरण आणि राज्याचे धोरण या विषयावर एका परिसंवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। मार्गदर्शनाखाली देखील सहकार विभाग अधिक गतीने मजबूतीने या संपूर्ण क्षेत्रामध्ये अधिक चांगलं काम या ठिकाणी करण्याचा आम्ही प्रयत्न करतोय। येत्या 5 वर्षात देशातल्या प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये एक मजबूत सहकारी संस्था उभारण्याचं केंद्रीय सहकार विभागाचं धोरण आहे आणि त्याला साजेसं काम आपल्या राज्य सरकारकडून देखील केलं जाईल। आणि म्हणूनच मी आपल्याला एवढंच सांगतो की खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांसाठी हा सहकारी आपली तुमची मगाशी अनासकरांना मी सांगत होतो, खऱ्या अर्थाने हा ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी हा भरीव असं योगदान या ठिकाणी देता येईल। अनेक शेतकऱ्यांना एकत्र करून सहकारी तत्वावर गट शेतीला देखील आपल्याला प्राधान्य देता येईल। त्यामधून सगळे शेतकरी एकत्र येतील, त्यांना आपलं मार्केटिंग, ब्रँडिंग आणि त्याचं व्हॅल्यू ॲडिशन करता येईल आणि म्हणून जे बाजारामध्ये त्यांना मार्गदर्शन देखील आपल्या माध्यमातून करता येईल। बाजारामध्ये ज्याला किंमत आहे, भाव आहे, अशाच प्रकारची देखील पिकं आपल्याला घेण्यासंदर्भात देखील आपण त्यांना मार्गदर्शन देखील करू शकता। आणि म्हणून आपली राज्य सहकारी बँक अतिशय ताकदीने पुढे जाते आहे। 62,000 कोटी रुपयाचं आपलं व्यवहार आहे आणि मोठा आहे आपल्यासाठी, महाराष्ट्रासाठी आणि सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी। यामधून सर्वच व्यवसायांना आपण न्याय देऊ शकतो आणि म्हणून आजची ही परिषद जी आहे राज्यातल्या सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी, सर्वसामान्य लोकांसाठी एक वरदान ठरेल अशा प्रकारचा मी विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो। आमचं महायुती सरकार या ठिकाणी सर्वसामान्यांना न्याय देण्यासाठी स्थापन झालेलं आहे आणि गेल्या 2.5 वर्षात देखील आपण पाहिलं की ते आम्ही वेगवान निर्णय घेतले आणि एकीकडे विकास प्रकल्प, दुसरीकडे लोकाभिमुख कल्याणकारी योजना, यामध्ये सर्व घटकांना घेऊन एक इकोसिस्टीम तयार करण्याचं काम केलं आणि सर्वसामान्यांच्या जीवनामध्ये चांगले दिवस आले पाहिजे यासाठी आमच्या सरकारने प्रयत्न केला आणि नक्कीच यापुढे देखील जे काही या महाराष्ट्रातल्या जनतेने भरभरून प्रेम दिलं त्यामुळे आमची जबाबदारी आणखीन वाढली आहे। त्यामुळे सहकार क्षेत्राला देखील अधिक समृद्ध करणं, शेतकऱ्यांना समृद्ध करणं, सर्वसामान्यांना समृद्ध करणं, इतर ज्या काही आपल्या सहकारी संस्था आहेत त्यांना देखील समृद्ध करणं आणि त्या माध्यमातून लोकांना त्या माध्यमातून मदत होणं हे आमचं खऱ्या अर्थाने धोरण आहे, भूमिका आहे। आज महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुंबईत सहकार क्षेत्रातील गैरप्रकारांवर जोरदार टीका केली। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत बोलताना अजित पवार यांनी गैरप्रकार करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली। दख्खनचा उठाव आणि सहकाराची मुहूर्तमेढ शतकोत्तर सुवर्ण स्मृतिदिन 150व्या वर्षानिमित्त आयोजित सहकाराचे सक्षमीकरण आणि राज्य शासनाचे धोरण या विशेष परिसंवादात अजित पवार यांनी आपले विचार व्यक्त केले। अजित पवार म्हणाले, सहकार क्षेत्रात काही लोक चुकीची कामं करतात आणि सत्तेत सहभागी झाल्यावर आपल्यावरील कारवाई टाळण्यासाठी स्टे मिळवतात। हे अत्यंत गंभीर आहे आणि यावर तातडीने नियंत्रण मिळवणे आवश्यक आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना थेट आवाहन केले की अशा प्रवृत्तींना वेळीच रोखले पाहिजे। मी मुख्यमंत्र्यांना विनंती करतो की अशा लोकांनी जरी सत्ताधारी पक्षात प्रवेश केला तरी त्यांच्यावरील कारवाई सुरूच ठेवावी, म्हणजे हे लोक सुतासारखे सरळ होतील, असे अजित पवार म्हणाले। या कार्यक्रमात बोलताना अजित पवार यांनी प्रशासक विद्याधर अनासकर यांचे उदाहरण देऊन प्रशासकीय भूमिकेतील सातत्य आणि योग्य व्यक्तीची निवड किती महत्त्वाची असते हे स्पष्ट केले। ते म्हणाले, अनासकर यांनी अनेक सरकारांमध्ये प्रशासक म्हणून काम केले आहे। शरद पवार साहेबांनी त्यांची प्रशासक म्हणून नियुक्ती केली होती आणि त्यांची प्रशासकीय क्षमता आणि सचोटी सर्वांनाच परिचित आहे। राज्यातील सहकार क्षेत्रात आमूलाग्र बदल करण्याची गरज व्यक्त करताना अजित पवार म्हणाले, आज सहकारामध्ये अनेक बदल झाले आहेत, पण अजूनही खूप काही करायचे बाकी आहे। विशेषतः ज्या संस्था अडचणीत येतात तिथे संचालकांकडून काहीतरी वसूल करण्याची तरतूद हवी, पण राजकीय हस्तक्षेपामुळे ते होऊ शकत नाही। अजित पवार यांनी स्पष्ट केले की ज्या संस्था आणि व्यक्ती चांगले काम करत आहेत
त्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये. ज्या संस्था आणि संचालक चांगलं काम करतात त्यांना प्रोत्साहन मिळायला हवे, पण गैरप्रकार करणाऱ्यांना कोणत्याही परिस्थितीत पाठीशी घातले जाणार नाही, असे ते म्हणाले. महाराष्ट्राच्या सामाजिक आणि आर्थिक विकासात सहकार क्षेत्राचे महत्त्व अधोरेखित करताना अजित पवार म्हणाले, राज्यात दुधापासून ते साखर उत्पादनापर्यंत आणि पतसंस्थांपासून ते प्रक्रिया उद्योगांपर्यंत सहकार क्षेत्राचे योगदान खूप मोठे आहे. आज राज्यामध्ये 2.25 लाख संस्थांचे 5,81,00,000 सभासद आहेत आणि ही ताकद आणखी वाढवणे आवश्यक आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या राज्यातील सहकार संस्थांचे सभासद वाढवण्याच्या ध्येयाचा उल्लेख करताना अजित पवार म्हणाले, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी हे उद्दिष्ट ठेवले आहे की राज्यातील सहकार संस्थांची सदस्य संख्या मोठ्या प्रमाणावर वाढवायची आहे. हे उद्दिष्ट साध्य झाल्यावर सहकार क्षेत्रात मोठे बदल घडून येतील. आजच्या कार्यक्रमात अजित पवार यांनी सहकार क्षेत्रातील गैरप्रकार आणि सत्तेचा दुरुपयोग करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करून एक महत्त्वपूर्ण राजकीय विधान केले आहे. आता यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्य सरकार काय भूमिका घेतात हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे व राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, राज्य सहकारी बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर आणि सहकारी क्षेत्रात अनेक वर्ष काम करणारे व विविध जिल्ह्यातून आलेले माझे सगळे सहकारी बंधू भगिनींनो, आजचा दिवस एक आगळा-वेगळा असा दिवस आहे. 150 वर्षांपूर्वी दख्खनचा उठाव म्हणून एक संघर्ष महाराष्ट्रामध्ये झाला होता. हा झाला कुठे? एक दुष्काळी गाव आहे, दुष्काळी परिसर आहे, त्या परिसरामध्ये झाला. कशासाठी झाला? तर कष्टकरी शेतकऱ्यांनी कर्ज घेतलं होतं. व्याजावर व्याज वाढवलं गेलं. चक्रवाढ व्याजापेक्षा सुद्धा जादा रक्कम वसूल करण्याची खबरदारी घेतली गेली. शेवटी शेतकरी संघटित झाले. त्यांना ज्या नोटिसा आल्या होत्या, पुस्तकं जी होती कर्जाची, त्यांनी जाळून टाकली. हा संघर्ष व हा लढा त्या दिवशी केलेला होता. पण या संघर्षामुळे एक चांगली गोष्ट झाली. त्यावेळच्या इंग्रज सरकारला शेतकऱ्यांचं हे दुखणं समजलं. सावकारी व्यवस्थेला पर्याय म्हणून काही यंत्रणा केली पाहिजे. त्यासाठी सरकारी वित्तीय योजना याची स्थापना झाली. पूर्वीच्या काळामध्ये शेतकऱ्यांना कर्जासाठी फक्त सावकार आणि व्यापारी हे दोनच घटक उपलब्ध होते. त्याऐवजी सावकारांच्या मनमानी कारभारावर नियंत्रण ठेवणाऱ्या सहकारी संस्थेची स्थापना ही त्यातून झालेली होती. दख्खनचा जो उठाव झाला त्यानंतर इंग्रज सरकारने डेक्कन रॉयट्स कमिशन नावाचं एक कमिशन नेमलं. त्या कमिशनच्या शिफारसीनुसार एग्रीकल्चर रिलीफ ऍक्ट 1879 अस्तित्वात आला. त्याच वेळेला खऱ्या अर्थाने राज्य सहकारी बँक काढावी असा विचार पुढे आला. पण या विचाराच्या त्या प्रस्तावाला सहकारच्या सचिवांनी विरोध केला आणि त्यामुळे ती बँक काही होऊ शकली नाही. आज ज्या राज्य सहकारी बँकेने हा कार्यक्रम आयोजित केला त्या राज्य सहकारी बँकेचे संस्थापक स्व. विठ्ठलदास ठाकरसी यांनी 1906 साली मुंबईला अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी या नावाने संस्था सुरू केली. त्याचं आज या सहकारी बँकेत रूपांतर झालं. या बँकेने सुरुवातीच्या काळामध्ये प्राथमिक सोसायट्या ज्या आहेत त्यांच्यामार्फत शेतकऱ्यांना कर्ज पुरवलं. राज्य सहकारी बँकेने शताब्दीचा जो कार्यक्रम केला होता त्यामध्ये एक प्रकाशन केलेलं होतं. ते प्रकाशन संबंध इतिहास देणारं होतं. मला आठवतंय ते वाचल्यानंतर राज्य सहकारी बँकेने शेतकरी आणि व्यापाऱ्यांसाठी अनेक कर्ज योजना ज्या सुरू केल्या त्या आजही चालू आहेत. त्यावेळेला शेतकऱ्यांनी तयार केलेल्या मालाच्या विक्रीसाठी स्वतंत्र व्यवस्था सहकाराच्या मार्फत नव्हती. त्यामुळे शेतकऱ्याला त्याच्या कष्टाची किंमत नीट मिळत नव्हती. त्याच वेळेला साखर कारखानदारी नव्हती, गुळाचा धंदा होता. त्या गुळाच्या धंद्यामध्ये एक व्यापारी जास्तीत जास्त गुळाची खरेदी करायचा आणि मार्केटवर त्याचं नियंत्रण असायचं. म्हणून राज्य सहकारी बँकेचे अध्यक्ष होते विठ्ठलदास ठाकरसी. त्यांनी काही व्यापाऱ्यांना अल्प कर्ज दिलं आणि त्यांना खरेदीसाठी उभं केलं. स्पर्धा वाढवली व 2 पैसे शेतकऱ्यांना अधिक येण्याची व्यवस्था त्यांनी केली. याच्यातून सहकारी संस्थेची आवश्यकता हा विचार लोकांच्या मनामध्ये गेला आणि त्याच्यातूनच पुढे या बँकेची स्थापना झाली. 1930 साली या बँकेने गूळ, कापूस, सरकी याच्या तारणावर कर्ज द्यायला सुरुवात केली. महाराष्ट्रामध्ये पद्मश्री विखे पाटलांनी पहिला सहकारी साखर कारखाना प्रवरानगरला काढला. त्याचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर धनंजयराव गाडगीळ होते. पद्मश्री होते, पण गाडगीळ यांनी या सगळ्या कामांमध्ये लक्ष घातलं. त्यामुळे प्रक्रिया करणारी कारखानदारी उभी राहायला सुरुवात झाली. हे जरी खरं असलं तरी 1935 साली दुसरा एक व्यवहार झाला होता. राज्य सहकारी बँकेने मदत केली. शेतकरी एकत्र आले, एका समाजाचे होते आणि त्यांनी एक साखर कारखाना टाकला. त्याचं नाव सासवड माळी शुगर फॅक्टरी. हा खाजगी कारखाना, पण या खाजगी कारखान्यामध्ये 2000पेक्षा जास्त शेतकरी त्याचे मालक होते. सहकारी असं रजिस्ट्रेशन नव्हतं, पण संस्था ही सहकारीच होती. ती शेतकऱ्यांनी केलेली होती व ती आजही चालू आहे. हे सहकाराचं एका दृष्टीने महत्त्वाचं पाऊल इथल्या लोकांनी टाकलं.
ज्या काळामध्ये होता त्याही काळामध्ये सहकारी बँकांनी उत्तम काम केलं। अर्थात आपण हा देखील भाग बघितला की अनेक सहकारी बँका त्या ठिकाणी अडचणीत आल्या, पण तरी देखील बहुतांश सहकारी बँकांनी अतिशय उत्तम काम त्या काळामध्ये केलं आणि सातत्याने टेक्नॉलॉजिकल अपग्रेडेशन सहकारी बँकांनी केलं। मग कोर बँकिंग त्या ठिकाणी स्वीकारलं, त्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारचे जे काही इन्स्ट्रुमेंट्स आहेत, ज्या काही ग्राहक उपयोगी अशा प्रकारच्या सेवा आहेत, त्या सगळ्या सेवा या आमच्या सहकारी बँकांनी देखील द्यायला सुरुवात केली आणि फिस्कल कन्सॉलिडेशन होत असताना देखील आपलं अस्तित्व टिकवण्याचं काम हे सहकार क्षेत्रातल्या बँकांनी निश्चितपणे करून दाखवलं। म्हणून मी खरं तर त्यांचं अतिशय या ठिकाणी अभिनंदन करतो आणि मला या गोष्टीचा आनंद आहे की देशामध्ये मोदीजींचं सरकार आल्यानंतर पहिल्यांदा केंद्र सरकारने या ठिकाणी सहकाराचा कायदा, सहकाराचं वेगळं मंत्रालय हे तयार केलं। आपल्याला माहिती आहे यापूर्वी ऍग्रीकल्चर मिनिस्ट्रीचा एक भाग म्हणून सहकार चालायचं आणि केंद्रातल्या मंत्र्यांना आणि विशेषतः केंद्रामध्ये जे काही अर्थमंत्री वगैरे असायचे त्यांच्याकरता सहकार म्हणजे 4-5 राज्यात चालणारी एक व्यवस्था आहे। याचा राष्ट्रव्यापी अशा प्रकारचा कुठला प्रेझेन्स नाही, त्यामुळे याच्यामध्ये फार लक्ष घालण्याची आवश्यकता आहे। अशा प्रकारची व्यवस्थाच त्या ठिकाणी नव्हती। पण मला असं वाटतं की ज्यावेळी माननीय मोदी साहेबांनी हा सहकार मंत्रालय तयार केलं आणि अमितभाई शाह यांच्यासारखा एक अतिशय सक्षम मंत्री यांना सहकारितेचं क्षेत्र दिलं की ज्यांना सहकारी बँकेचे अध्यक्ष म्हणून किंवा सहकार क्षेत्रात अनेक वर्ष काम केल्यामुळे सहकार क्षेत्राची जाणीव होती, अशा प्रकारचे मंत्री केल्यानंतर आपण बघितलं असेल तर मोठ्या प्रमाणात आज आपण सहकाराच्या क्षेत्रामध्ये केंद्र सरकारच्या माध्यमातूनही सक्षमीकरण होताना पाहतोय। मंथन न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत। चॅनल आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।